मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, एक ओला नारळ आणि खरबुजाचा वापर करून उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी असा पदार्थ ज्यामध्ये जरा सुद्धा साखर आणि दुधाचा वापर केलेला नाही. बरं, हा पदार्थ तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता. बनवायला अगदी साधी सोपी, अवघ्या 5 मिनिटात तयार होणारी अशी ही रेसिपी. मग चला बनवूया उन्हाळा स्पेशल मस्त असा थंडगार पदार्थ. त्यासाठी घेतलेला आहे एक ओला नारळ, मध्यम आकाराचाच आहे, आणि एक घेतलेला आहे खरबूज. खरबूज म्हणजेच मस्क मेलन. याचे 2 प्रकार येतात. कोणताही प्रकार तुम्ही या पदार्थासाठी वापरू शकता. नारळ फोडून घ्यायचं आणि त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. पण ते पाणी फेकून द्यायचं नाही. त्याचा सुद्धा वापर या पदार्थामध्ये करणार आहोत. हे जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं. उन्हाळ्यात शरीरातली उष्णता कमी करण्यासाठीच तर आपण बरेचसे सरबत, आईस्क्रीम किंवा थंडगार पदार्थ खातो आणि त्यातलाच हा पदार्थ. हा अतिशय पौष्टिक आणि साधा सोप्पा तितकाच पारंपरिक पदार्थ आहे. यामध्ये फक्त नारळ आणि खरबुजाचा वापर केलेला आहे. त्यामुळे बनवायलाही अवघे 5 मिनिटं लागतात. खरबुजाची ही साल काढून घ्यायची आणि त्यातल्या बियासुद्धा काढायच्या. ह्या बिया धुवून, सुकवून त्या खाल्ल्या जातात. तुम्ही या बियांचं काय करता? कमेंटमध्ये जरूर सांगा. माझी आजी उन्हामध्ये या सगळ्या बिया सुकवून घ्यायची. सुकल्यानंतर त्याला थोडंसं मिठाचं पाणी लावून तव्यावर मस्त खरपूस भाजून घ्यायच्या. खायला अगदी अप्रतिम लागतात. आता खरबुजाचे अगदी बारीक नाही तर थोडेसे जाडसरच तुकडे करून घ्यायचे आहे. फार बारीक किंवा पातळ तुकडे करू नका. एक नारळ आणि खरबुजापासून 4 ते 5 व्यक्तींना पुरेल असा हा पदार्थ तयार होतो. त्यामुळे तुम्हाला हा पदार्थ जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर साहित्य दुप्पट घ्यायचं. खरबुजाचे हे तुकडे करून घेतले आहेत. बघा, थोडेसे जाडसरच आहे. फार बारीक करायचे नाही. लगेचच खोबऱ्याचे सुद्धा मी हे काप करून घेतले. हवं असेल तर खोबरं खोवून सुद्धा घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा ओला नारळ घालून घ्यायचा आणि आजचा पदार्थ बनवताना आपण जरासुद्धा साखरेचा वापर करणार नाही, तर साखरेऐवजी वापरणार आहोत गूळ. इथे मी पाव वाटी गूळ घेतला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता, कारण नारळामध्ये गोडसरपणा असतो आणि खरबुजामध्ये सुद्धा. त्यामुळे गूळ थोडा कमीच घातला. जे काही नारळाचं पाणी होतं गाळून घेतलं, ते सगळं पाणी यामध्ये घालायचं आणि वरतून पुन्हा एकदा अर्धा कप पाणी घातलं आहे. पाणी तुम्ही लागेल तसं घालू शकता. जर वाटलं की घट्टसर आहे, तर पुन्हा त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं, पण अगदी बारीक दळायचं आहे. हे बारीक दळून घेतलं की गाळून सुद्धा घ्यायचं. हवं असेल तर कपड्याने गाळा किंवा मग अशी चाळणी घेऊन त्याने सुद्धा गाळून घेऊ शकता आणि नाही गाळलं तरीसुद्धा चालेल. पण दळून घेताना एकदम बारीक दळायचं. त्यामध्ये जरासुद्धा खोबऱ्याचे तुकडे राहता कामा नये. आता हे गाळून घेतलं. गाळून घेतल्यानंतर जो जाडसर भाग आहे तो पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आणि परत एकदा गाळून घ्यायचं. म्हणजे हे तयार झालं अगदी फ्रेश असं नारळाचं दूध. कारण या पदार्थामध्ये आपण कोणतंही वेगळं दूध वापरणार नाही, तर नारळाच्या दुधामध्येच हा पदार्थ तयार होतो. आता लगेचच यामध्ये खरबुजाचे हे तुकडे घालून घ्यायचे. खरबूज घालून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालायची आणि थोडंसं केसरसुद्धा घालायचं. केसर घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बस, खाण्यासाठी तयार आहे मस्त असा हा पौष्टिक पदार्थ. तुम्ही तो असाही खाऊ शकता, पण अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा म्हणजे छान थंडगार होतो आणि खायलाही चविष्ट लागतो. अर्ध्या तासानंतर खाण्यासाठी तयार आहे मस्त असा हा थंडगार पदार्थ. उन्हाळ्यामध्ये असो किंवा उपवासासाठी एकदम साधी सोपी ही रेसिपी. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.